हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शॉर्ट्स व्हायरल कसे करायचे. आता शॉर्ट जोपर्यंत तुमचे व्हायरल होत नाही तोपर्यंत तुमचे सबस्क्रायबर वाढणार नाही किंवा तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होणार नाही. आता तुम्हाला माहीतच आहे की ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट बनवता तर शॉर्ट व्हिडिओ थ्रू तुमचा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि अवघ्या 3 महिन्यात तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज लागतात. जर तुमचे शॉर्ट्सच व्हायरल झाले नाही तर तुमचा 10 मिलियन जो व्ह्यूजचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट होणार नाही आणि तुमचा चॅनल वर्ष दीड वर्ष पण काय होणार नाही, मॉनिटाईज होणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशा सिक्रेट ट्रिक्स घेऊन आलेले आहे की त्या ट्रिक्सचा वापर करून अवघ्या 3 महिन्यात तुम्ही तुमचे 10 मिलियन व्ह्यूज कसे कंप्लीट करायचे किंवा तुमचा जो सबस्क्रायबर क्रायटेरिया आहे तो सबस्क्रायबर क्रायटेरिया कसा कंप्लीट करायचा ते मी काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. जे मोठे युट्यूबर आहे ते मोठ्या युट्यूबरचे तुम्ही शॉर्ट्स बघू शकता, अगदी मिलियन मध्ये काय गेलेले असतात, त्यांच्या शॉर्ट्सला व्ह्यूज गेलेले असतात, पण ते आपल्याला त्यांच्या व्हिडिओमध्ये कधीही सांगत नाही की नक्की ते कोणत्या सिक्रेट ट्रिक्स वापरतात की ज्यामुळे त्यांचे व्हिडिओज व्हायरल होतात किंवा त्यांचे शॉर्ट्स व्हायरल होतात. आता जनरली काही नवीन युट्यूबर पण असतात की त्यांनी त्यांचे शॉर्ट्स थ्रू 2 ते 3 महिन्यात अगदी काय केलेला असतो, त्यांचा चॅनल हा ग्रो केलेला असतो. मग त्यांनी नक्की कोणत्या सिक्रेट ट्रिक्स वापरलेल्या असतात किंवा कोणते सिक्रेट ऍप वापरलेले असतात तर ते काय करणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शॉर्ट्स व्हायरल करण्यासाठी ज्या सिक्रेट ट्रिक्स आहेत त्या पण मी एक्सप्लेन करणार आणि त्यामध्ये प्लस पॉइंट हा पण असणार आहे की नक्की तुम्हाला शॉर्ट्स हा कोणत्या पद्धतीने अपलोड करायचा आहे की ज्यामुळे तुमच्या शॉर्ट्सचे व्ह्यू हे कुठेही थांबणार नाही. ठीक आहे, तर मला आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की कॉन्फिडन्स आहे की तुमचे जे शॉर्ट्सचे व्ह्यूज थांबलेले होते नक्कीच ते शॉर्ट्सचे व्ह्यू काय होणार आहे, कुठेतरी आज ग्रो व्हायला सुरुवात होणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ काय करायचे आहे, पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाहीये. तर आपण काय करत असतो, आपल्या चॅनलवरती जे नवीन युट्यूबर आहे त्या नवीन युट्यूबरचं असंच काय करत असतो, फ्रीली प्रमोशन करत असतो. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाहीये. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं युट्यूब ओपन करायचं आहे. युट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे ट्रेंडिंग म्हणून. तर बघा, ट्रेंडिंग शॉर्ट्स काय करायचं आहे, तुम्हाला टाईप करून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आता जे ट्रेंडिंग शॉर्ट्स आहे ते ट्रेंडिंग शॉर्ट काय होणार आहे, तुमच्यासमोर ओपन होणार आहे. मग त्यामधले जनरली तुम्हाला 2 ते 3 शॉर्ट काय करायचे आहे, ओपन करायचे आहे. मग त्यामधलं मी आता एक शॉर्ट काय करते, ओपन करते. तर बघा, हा शॉर्ट काय तुम्हाला बघत बसायचं नाहीये. सिम्पली तुम्हाला ह्या शॉर्टच्या वरती जो शेअर ऑप्शन दिसत आहे त्या शेअर ऑप्शन वरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता शेअर ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसत आहे कॉपी लिंक. त्या कॉपी लिंक ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. कॉपी लिंक ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर बघा, ह्या पद्धतीने काय झालेली आहे, ह्या शॉर्टची जी लिंक आहे ती लिंक काय झालेली आहे, कॉपी झालेली आहे. तर बघा, लिंक कॉपी केल्यानंतर तुम्हाला जे प्ले स्टोर ऍप आहे ते प्ले स्टोर ऍप ओपन करायचं आहे. प्ले स्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला लास्टला जो तिसरा ऑप्शन दिसत आहे सर्च ऑप्शन, तो सर्च ऑप्शन ओपन करायचा आहे. सर्च ऍप अँड गेम मध्ये तुम्हाला टाकायचं आहे YT टूल. आता बघा, तुम्हाला मी जे सिक्रेट ऍप सांगितलं होतं ते सिक्रेट ऍप हेच आहे की तुमचे शॉर्ट्स तुम्ही काय करू शकता, ह्या ऍप थ्रू इझिली व्हायरल करू शकता. आता ऑलरेडी हे ऍप मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. हे ऍप जनरली तुमच्या खूप कामाचं आहे, जे नवीन युट्यूबर आहे त्यांच्यासाठी. पण आपल्याला जनरली हे ऍप कसं वापरायचं हे अजून पूर्ण माहित नाहीये. तर आपण जे 1 बाय 1 व्हिडिओ आहोत त्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, मी 1 बाय 1 ह्या ऍप्लिकेशनचा वापर काय करणार आहे, तुम्हाला वापरायला शिकवणार आहे. तर बघा, तुम्हाला YT नावाचं ऍप्लिकेशन सर्च केल्यानंतर जर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असेल तर ठीक आहे, नसेल इन्स्टॉल तर तुम्हाला काय करायचं आहे, इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मी काय करत आहे, डायरेक्टली हे ऍप काय करत आहे, ओपन करत आहे. आता बघा, ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे एंटर व्हिडिओ आहे आणि चॅनल URL आहे तिथं काय करायचं आहे, तुम्हाला प्रेस करायचं आहे. प्रेस करून तुम्हाला पेस्ट ऑप्शन येणार आहे, पेस्ट वरती क्लिक करायचं आहे. जो समोर गो ऑप्शन दिसत आहे त्या गो ऑप्शन वरती क्लिक करा. आता गो वरती क्लिक केल्यानंतर बघा, जो आतापर्यंत तुम्ही जो ट्रेंडिंग शॉर्ट बघितला होता त्या ट्रेंडिंग शॉर्टचं तुम्हाला काय दिसत असेल, सिम्पली किती व्ह्यूज आलेले आहे, तर त्याशी आपल्याला काही घेणं नाही. ठीक आहे, तर तुम्हाला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कॉपी टायटल, कॉपी डिस्क्रिप्शन, डाउनलोड थंबनेल, कॉपी हॅशटॅग, कॉपी कीवर्ड, म्हणजे A to Z आपण ह्या शॉर्टचा जो व्हायरल झालेला आहे त्याचे हॅशटॅग सगळं काही करू शकतो, डाउनलोड करू शकतो. तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, जे कॉपी कीवर्ड आहे ते कॉपी कीवर्ड काय करायचे आहे, डाउनलोड करायचे आहे आणि जे कॉपी हॅशटॅग आहे ते कॉपी हॅशटॅग करायचे आहे. तर बघा, मी आधी कॉपी हॅशटॅग करते.
आता इथले मी हॅशटॅग कॉपी केलेला आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, एक जो नोटपॅड आहे, तुम्हाला नोटपॅड ऍप्लिकेशन काय करायचं आहे, प्ले स्टोरवरून कोणतं तरी एक नोटपॅड ऍप्लिकेशन डाउनलोड करा. इथे काही नाही की हेच ऍप पाहिजे, फक्त तिथे तुम्हाला काय करायचं आहे, ज्या ह्या लिंक मी सांगणार आहे त्या काय करायच्या आहे, पेस्ट करायच्या आहे. तर बघा मी माझ्या मोबाईलमध्ये एक नोटपॅड ऍप्लिकेशन डाउनलोड केलेला आहे. तर तुम्हाला जो प्लस आयकॉन दिसत आहे नोटपॅड मधला, त्या प्लस आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर एंटर टेक्स्ट आहे तिथे प्रेस करून ठेवायचं आहे आणि पेस्ट म्हणायचं आहे. तर बघा आता जे ते ट्रेंडिंग शॉर्ट होता, त्या ट्रेंडिंग शॉर्ट मध्ये जे कीवर्ड वापरलेले आहे त्या कीवर्डला काय केलेलं आहे, आपण इथे पेस्ट केलेला आहे. बघा जनरली तो शॉर्ट आहे तो व्हायरल का होतो, तर जनरली जे ट्रेंडिंग कीवर्ड असतात ते ट्रेंडिंग कीवर्ड काय केलेले असतात, त्यांनी त्यांच्या शॉर्ट मध्ये वापरलेले असतात. पण जनरली जे नवीन युट्यूबर असतात त्यांना माहित नसतं की नक्की जे ट्रेंडिंग कीवर्ड आहे किंवा ट्रेंडिंग हॅशटॅग आहे ते कुठून वापरायचे किंवा कुठून सर्च करायचे. तर त्यासाठी हा नवीन युट्यूबरसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, जे ट्रेंडिंग शॉर्ट होता तो ट्रेंडिंग शॉर्टचं काय केलेलं आहे, जे हॅशटॅग होते ते हॅशटॅग काय केलेले आहे, कॉपी केलेले आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, अजून 1 ते 2 शॉर्ट जे ट्रेंडिंग आहे, म्हणजे तुम्हाला मी दाखवलं होतं युट्यूबवरती ट्रेंडिंगला, तर बघा तुम्ही पुन्हा बघू शकता की ह्या पद्धतीने काय झालेलं आहे, तुमचे 2 ते 3 शॉर्ट्स काय केलेलं आहे, युट्यूबने शो केलेलं आहे ट्रेंडिंग मध्ये. आता जनरली मी एका शॉर्टचं केलेलं आहे, तर तुम्हाला ह्या पद्धतीने काय करायचं आहे, 2 ते 3 शॉर्ट ओपन करून तुमच्या YT ऍप्लिकेशन मध्ये काय करायचं आहे, त्या जे हॅशटॅग येणार आहे ते हॅशटॅग काय करायचे आहे, तुम्हाला 1 बाय 1 एकाच नोटपॅड मध्ये काय करायचे आहे, कॉपी करायचे आहे. ते हॅशटॅग कसे वापरायचे तुमचे शॉर्ट्स व्हायरल करण्यासाठी ते मी तुम्हाला सांगते. आता बघा युट्यूबवरती तुम्हाला जो प्लस आयकॉन आहे त्या प्लस आयकॉन वरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. प्लस आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जो शॉर्ट्स ओपन केलेला आहे तो शॉर्ट काय करायचा आहे, तुम्हाला इथे ओपन करायचा आहे. मग तुम्ही शॉर्ट ऑप्शन वरती जा, तुम्हाला शॉर्ट अपलोड करायचा आहे म्हणून, आणि ऍड ऑप्शन दिसत आहे त्या ऍड ऑप्शन वरती जा. ऍड ऑप्शन वरती गेल्यानंतर तुम्ही जे पण काही काय केलेलं असेल, शॉर्ट बनवलेला असेल ते शॉर्ट काय करायचे आहे, तुम्हाला इथे ओपन करायचे आहे. आता एक मी शॉर्ट काय करते, जो बनवलेला आहे तो शॉर्ट काय करते, मी इथे ओपन करते. ठीक आहे. तर बघा आता मी हा काय केलेला आहे, एक शॉर्ट होता माझा, तो शॉर्ट काय केलेला आहे, ओपन केलेला आहे. आता शॉर्ट ओपन केल्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला बघा ह्या पद्धतीने तुमचा शॉर्ट हा दिसणार आहे. तर तुम्हाला जो डन ऑप्शन येत आहे त्या डन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. बघा जी सिक्रेट ट्रिक्स आहे नक्की ती कोणती आहे. आता ऍप तर झालेलं आहे तुमचं, जे सिक्रेट ऍप आहे, पण आता सिक्रेट ट्रिक्स कोणती आहे ती बघायची आहे तुम्हाला. तर प्रोसेसिंग व्हायला थोडा टाइम लागतो. आता बघा प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला मी भरपूर वेळेस सांगत असते आपल्या लाईव्ह मध्ये का तुम्हाला काय करायचं आहे, टेक्स्ट ऍड करायचा आहे, की त्या टेक्स्टमुळे काय होते, तुमचं एक सबटायटल काय होते तुमच्या शॉर्टला मिळत आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जो ए दिसत आहे त्या ए वरती क्लिक करायचं आहे आणि इथं सिम्पली टाकायचं आहे. आता बघा मला मी मिस्टरांनी काय केलेलं आहे, मोबाईल गिफ्ट दिले आहे. आता जनरली मी जास्त शॉर्ट वरती काम करत नाही, त्यामुळे माझ्याकडे ऑलरेडी जो शॉर्ट अवेलेबल आहे तो शॉर्ट मी काय केलेला आहे, ओपन केलेला आहे. तर बघा आता मी इथे टाईप केलेला आहे सरप्राईज गिफ्ट फ्रॉम अवर. तुम्हाला जर कलर बदलायचे असतील, कलर कॉम्बिनेशन चेंज करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. इथं जेवढं अट्रॅक्टिव्ह तुमचा सबटायटल दिसेल त्या पद्धतीने तुम्हाला कलर सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर वरती डन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि हे तुम्हाला काय करू शकता, तुम्ही वरती किंवा खाली कुठेही काय करू शकता, व्यवस्थित तुम्हाला जिथं परफेक्ट वाटेल तिथे ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर बघा सगळ्यात जी महत्वाची ट्रिक्स, आता वरती तुम्हाला ऍड साऊंड दिसत आहे. तर मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगते की तुम्ही बाहेरचे कुठलेही सॉन्ग वापरू नका. जे युट्यूबचे सॉन्ग आहे ते युट्यूबचे सॉन्ग वापरा. पण युट्यूबचे सॉन्ग नक्की वापरायचे कोणते, की ज्यामुळे आपला शॉर्ट काय होईल, हा व्हायरल होईल किंवा आपल्या जो शॉर्ट आहे त्या शॉर्टवरती काय येणार नाही, कॉपीराईट येणार नाही. तर बघा शॉर्ट व्हायरल करण्यासाठी तुम्हाला जे सिम्पली ट्रेंडिंग सॉन्ग आहे युट्यूबने आपल्याला सजेस्ट केलेले ते ट्रेंडिंग सॉन्ग काय करायचे आहे, आपल्याला आपल्या शॉर्ट मध्ये वापरायचे आहे. मग ते कोणत्या पद्धतीने वापरायचे ते बघा. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल शेकी शेकी, दिल लगाना, मना था, राता लंबी, ह्या प्रकारे काय आहे युट्यूबने आपल्याला ट्रेंडिंग सॉन्ग हे सजेस्ट केलेले आहे. मग आपल्याला त्यातले कोणतं तरी एक सॉन्ग घ्यायचं आहे. तर बघा ज्या वेळेस तुम्ही युट्यूबवरती काय करता, जे ट्रेंडिंग सॉन्ग आहेत ते ट्रेंडिंग सॉन्ग काय करता, तुमच्या शॉर्टला ऍड करता. त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्हाला जे ट्रेंडिंग सॉन्ग आहे त्या ट्रेंडिंग सॉन्गचा आवाज काय करायचा आहे. आता भरपूर युट्यूबर काय असतात शॉर्टमध्ये काहीच बोलत नाही, ते फक्त काय करता, जे गाणं आहे युट्यूबचं किंवा ट्रेंडिंग सॉन्ग आहे तेच काय करता, त्यांच्या शॉर्टला ऍडजस्ट करता. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जे युट्यूबने आपल्याला जे ट्रेंडिंग सॉन्ग दिलेला आहे त्याचा आवाज तुम्हाला काय करायचा आहे, 100% करायचा आहे. पण ज्या वेळेस तुम्ही तुमच्या शॉर्ट्समध्ये काही सांगत असता तर त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा जो ऑडिओ आहे युअर ऑडिओ तो 100% ठेवायचा आहे आणि जे युट्यूबचे ट्रेंडिंग सॉन्ग आहे त्याला डायरेक्टली आपल्याला 0% करायचा आहे किंवा तुम्ही 1 ते 2% करू शकता. यामुळे काय होणार आहे, तुमचा जो आवाज आहे तो आवाज काय होणार आहे, ऑडियन्सला पूर्णपणे शो होणार आहे आणि जे युट्यूबचे ट्रेंडिंग सॉन्ग आहे हे फक्त काय लागणार आहे, तुमच्या बॅकग्राऊंडला लागणार आहे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने मी काय केलेलं आहे, जे युट्यूबचे ट्रेंडिंग सॉन्ग आहे ते 0% सेट केलेलं आहे. आता बघा 0% सेट का करायचं आहे,
आता होणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे शॉर्ट अपलोड करणार, शॉर्ट अपलोड केल्यानंतर तुम्हाला मी भरपूर वेळेस सांगते की सगळं काही युट्यूबचं काय व्हायरल होणार काय नाही हे सगळं युट्यूब अल्गोरिदमवरती डिपेंड असतं. पण बघा युट्यूब कोणते शॉर्ट लोकांना जास्तीत जास्त सजेस्ट करतो की जे ट्रेंडिंग सॉन्ग वरती चालतात. आता तुमच्या शॉर्टला काय झालेलं आहे, ट्रेंडिंग सॉन्ग हे लागलेलं आहे, पण आता तुम्हाला माहित आहे की ह्या शॉर्टला काय आलं नाही पाहिजे, कॉपीराईट आला नाही पाहिजे. आता इथं तुम्ही जे साऊंड वापरलेलं आहे त्या गाण्याचं तुम्हाला काय दिसत आहे, नाव दिसत आहे, बुगाटी म्हणून एक गाण्याचं नाव आहे. त्यानंतर बघा एकीहुड म्हणून काय आहे त्या कंपनीचं नाव आहे, आणि जे म्युझिक आहे त्या म्युझिकचं नाव आहे फ्युचर. या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला, ह्या 3 गोष्टी काय करायच्या आहे तुमच्या एखाद्या नोटबुकवरती मेन्शन करून घ्यायच्या आहे. आणि त्या पद्धतीने तुम्हाला परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघा सिम्पली तुम्हाला जो नेक्स्ट ऑप्शन आहे त्या नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर ह्या पद्धतीने काय झालेलं आहे तुमचं जे शॉर्ट्स आहे तो शॉर्ट्स काय झालेला आहे अपलोडिंगला तयार झालेला आहे. त्यासाठी तुम्हाला थंबनेल सेट करायचा आहे. मी भरपूर वेळेस सांगते की तुम्हाला शॉर्ट वरती फोकस करायचा असेल तर तुम्हाला थंबनेल परफेक्ट असणं गरजेचं आहे, कारण भरपूर लोक तुमचं थंबनेल आणि तुमचं टायटल बघून काय येतात तुमच्या व्हिडिओवरती येतात. तर बघा तुम्हाला थंबनेल सिलेक्ट करण्यासाठी किंवा थंबनेल परफेक्ट थंबनेल ऍड करण्यासाठी जो पेन आयकॉन दिसत आहे त्या पेन आयकॉन वरती क्लिक करायचा आहे. पेन आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघा ह्या पद्धतीने काय करू शकता, स्क्रोल करू शकता. मग तुम्हाला जी परफेक्ट पोझिशन वाटत आहे तुमच्या शॉर्टसाठी ती परफेक्ट पोझिशन काय करायची आहे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर जो तुम्हाला राईट टिक दिसत आहे वरती त्या राईट टिक वरती क्लिक करायचं आहे. या पद्धतीने काय होणार आहे तुमचा शॉर्ट जो आहे त्या शॉर्टचा थंबनेल काय होणार आहे बनून तयार होणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे कॅप्शन युअर शॉर्ट, तुमच्या शॉर्टला काय करायचं आहे कॅप्शन ऍड करायचं आहे. तुम्ही काय करता उठलं सुटलं काही कॅप्शन घेता आणि ऍड करून देता, पण तुम्हाला इथं ट्रेंडिंग किंवा व्हायरल जो कॅप्शन आहे तो कॅप्शन येणं गरजेचं आहे. मग तो कसा आणायचा किंवा कसा सर्च करायचा बघा, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली तुमचं क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर क्रोम मध्ये काय करायचं आहे तुम्हाला ChatGPT लॉग इन करायचं नाही किंवा कुठलंही ऍप डाउनलोड करायचं नाही. सिम्पली ChatGPT टाईप करा. ChatGPT ओपन झाल्यानंतर तर बघा तुमचं जी शॉर्ट तुम्ही अपलोड करत आहात मग त्या शॉर्टसाठी तुम्हाला एक ट्रेंडिंग किंवा व्हायरल कॅप्शन कसा सर्च करायचा, त्यासाठी काय करायचं आहे सिम्पली तुम्हाला आस्क एनिथिंग समोर एक स्पीकर दिसत आहे. जर तुम्हाला टाईप करता येत असेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे आस्क एनिथिंग मध्ये टाईप करायचं आहे की मला माझ्या मिस्टरांनी एक मोबाईल गिफ्ट दिलेला आहे, मग त्यासाठी मी एक शॉर्ट बनवलेला आहे. त्या शॉर्टसाठी मला काय कर एक ट्रेंडिंग कॅप्शन किंवा व्हायरल कॅप्शन काय कर सजेस्ट कर. तुम्हाला ChatGPT काय कर 4 ते 5 कॅप्शन काय कर सजेस्ट करेल आणि त्यातून ChatGPT स्वतः सांगेल की तुम्ही हे टायटल काय करा किंवा हे कॅप्शन काय करा ऍड करा, की ज्यामुळे काय होईल तुमचा जो शॉर्ट आहे तो 100% काय होईल व्हायरल होईल. तर बघा या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की जे ChatGPT आहे त्या ChatGPT ने आपल्याला 4 ते 5 काय केलेलं आहे जे कॅप्शन आहे जे व्हायरल आहे किंवा ट्रेंडिंग आहे ते कॅप्शन काय केलेलं आहे आपल्याला सजेस्ट केलेलं आहे. मग यातून काय करायचं आहे आपल्याला कोणता तरी एक कॅप्शन काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर वरती तुम्हाला कॉपी ऑप्शन देतो, कॉपी ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. परत तुम्हाला तुम्ही व्हिडिओ अपलोड करत आहात किंवा शॉर्ट अपलोड करत आहात तिथे यायचं आहे. तुम्हाला कॅप्शन युअर शॉर्ट आहे तिथे प्रेस करून ठेवायचं आहे आणि जो बघा तुम्ही तिथे काय केलेलं होता कॅप्शन कॉपी केला होता तो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. या पद्धतीने काय झालेलं आहे तुमचं कॅप्शन हे लागलेलं आहे. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे स्पेस द्यायचा आहे. स्पेस दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्ही हॅशटॅग वापरले होते ट्रेंडिंग हॅशटॅग कॉपी केले होते ते हॅशटॅग काय करायचे तुम्हाला इथे ऍड करायचे आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या नोटपॅड वरती जायचं आहे. नोटपॅड मध्ये तुम्ही जे हॅशटॅग काय केलेले होते पेस्ट केलेले होते ते सिम्पली तुम्हाला काय करायचे आहे इथे सिलेक्ट करायचे आहे आणि इथून काय करायचे आहे कॉपी करायचे आहे. आता हे हॅशटॅग कॉपी केल्यानंतर तुम्हाला जे तुमचं कॅप्शन आहे त्या कॅप्शन मध्ये काय करायचं आहे प्रेस करून ठेवायचं आहे. प्रेस केल्यानंतर तुम्हाला परत पेस्ट करायचं आहे. ह्या पद्धतीने काय होणार आहे तुमचं जे ट्रेंडिंग टायटल आहे कॅप्शन आहे ते ऍड झालेलं आहे, ट्रेंडिंग हॅशटॅग आहे ते ऍड झालेलं आहे. तुमचं जे थंबनेल होतं थंबनेलची बेस्ट पोझिशन आणि थंबनेल मध्ये जे सब टायटल होतं ते सब टायटल काय झालेलं आहे ऍड झालेलं आहे. बघा आता इथं व्हिजिबिलिटी लगेच पब्लिक करायची नाहीये, तुम्हाला व्हिजिबिलिटी अनलिस्टेडच ठेवायची आहे. मी वारंवार सांगते की ज्या वेळेस तुमची अपलोडिंगची प्रोसेस कंप्लीट होईल त्याच वेळेस तुम्हाला काय करायचं आहे हे परफेक्ट टायमिंगला तुमचा शॉर्ट काय करायचा आहे पब्लिक करायचा आहे. तुम्हाला वाटलं माझ्या शॉर्ट वरती काय झालेलं आहे कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आलेला आहे किंवा कॉपीराईट आलेला आहे, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता हा व्हिडिओ किंवा हा शॉर्ट पब्लिक न करता डायरेक्टली काय करू शकता डिलीट करू शकता. यामुळे काय होतं तुमच्या चॅनलवरती कोणतीही निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत नाही किंवा तुमचं जे युट्यूब अल्गोरिदम आहे ते कधीही तुमचं चॅनल काय करत नाही डाऊन करत नाही. मग ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काय झालेला आहे अपलोडिंग नंतर कोणताही प्रॉब्लेम आलेला नाहीये त्यावेळेस तुम्ही काय करू शकता परफेक्ट टाइमला तुमचा शॉर्ट काय करू शकता पब्लिक करू शकता. आता बघा त्यानंतर तुम्हाला ऑडियन्स आहे, तुम्हाला जनरली ऑडियन्स माहित आहे नो इट्स नॉट मेड फॉर किड्स, म्हणजे तुमचा जो व्हिडिओ आहे तो काय होणार आहे किड्स साठी न जाता जे मोठे ऑडियन्स आहे त्या मोठ्या ऑडियन्सला काय होणार आहे सजेस्ट होणार आहे.
त्यानंतर तुम्हाला लोकेशन मेनली इंडिया सिलेक्ट करायचं आहे. भरपूर लोक काय करत नाही, लोकेशन सिलेक्ट करत नाही, त्यामुळे त्यांचा व्हिडिओ कोणत्या कंट्रीमध्ये पाठवायचा हे युट्यूबला काय कळत नाही. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉडक्ट्स, पेड प्रमोशन, ब्रँड्स, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचं चॅनल मॉनिटाईज असेल तर तुम्ही काय करू शकता, प्रॉडक्ट टॅग करू शकता. त्यानंतर बघा पेड प्रमोशन अँड ब्रँड मध्ये तुम्हाला नो ऑप्शनवरती नेहमी काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल कोलॅबरेशन करायचं तर तुम्ही काय करू शकता, इन्व्हाइट अ कोलॅबरेटर ऑप्शनवरती जाऊन कोणत्याही तरी एका चॅनलला काय करू शकता, तुमच्या व्हिडिओवरती काय करू शकता, कोलॅबरेट करू शकता. त्यानंतर तुम्हाला नेहमी कमेंट्स ऑन ठेवायच्या आहे, कारण जेवढी जास्तीत जास्त एंगेजमेंट तुमच्या व्हिडिओवरती असते तेवढा जास्तीत जास्त काय होतं, तुमचा शॉर्ट्स व्हायरल होण्याचा चान्सेस असतो. त्यानंतर बघा शॉर्ट्स रिमिक्सिंग. आता भरपूर जण काय करता, ओनली ऑडिओ रिमिक्सिंग, तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, अॅलो व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्सिंग. यामुळे काय होणार आहे बघा, तुमचा लॉस तर काही होणार नाहीये. मेनली तुमचा जो शॉर्ट्स असेल तो काय करतील, अजून लोक काय करतील, ऍड करतील, त्याच्यात काहीतरी चेंजेस करतील आणि तो काय करतील, ऍज इट इज युट्यूबवरती पेस्ट करतील. पण यामुळे काय होणार आहे, तुमचा जो फेस आहे किंवा तुमचा जो चेहरा आहे त्याची पब्लिसिटी ही जास्तीत जास्त होणार आहे. भले त्यांना त्याचे पैसे मिळतील ग्रीन स्क्रीन वगैरे वापरून, पण त्यामुळे काय होणार आहे, तुमचंच काय होणार आहे, एक प्रकारे प्रमोशन होणार आहे तुमच्या चॅनलचं. त्यामुळे ह्या ऑप्शनला शक्यतो काय करा, ऑन ठेवा. जे मोठे युट्यूबर आहे तेही काय करतात, हा ऑप्शन ऑन ठेवता. त्याचमुळे काय होतं, त्यांची जी पब्लिसिटी आहे किंवा त्यांचा जो फेस आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय होतो, पोहोचला जातो. त्यानंतर बघा तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जो अल्टर कंटेंट आहे, अल्टर कंटेंट नेहमी नोट ठेवा. यामुळे काय होते, तुमच्या चॅनलवरती कोणताही निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत नाही किंवा तुम्ही कोणाचंही दुसरं मटेरियल वापरलेलं नाही, ही युट्यूबला काय होतं, क्लिअर होतं. त्यानंतर बघा जर टॅग ऍड करायचे असेल तर तुम्ही टॅग मध्ये ऍड करू शकता. जनरली काय करा, 2 ते 3च टॅग ऍड करा. शॉर्ट्स, त्यानंतर ट्रेंडिंग शॉर्ट्स, त्यानंतर काय करा, फक्त व्हायरल शॉर्ट्स. या पद्धतीने 2 ते 3 काय करा, हॅशटॅग ऍड करा. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तुमचं अपलोड शॉर्ट यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या पद्धतीने जेव्हा तुम्ही शॉर्ट अपलोड करता, तर शॉर्ट अपलोड केल्यानंतर ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती कोणताही कॉपीराइट येणार नाही किंवा कोणतीही कम्युनिटी गाईडलाईन्स येणार नाही, तर त्यावेळेस सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो शॉर्ट आहे तो परफेक्ट टाइमला काय करायचा आहे, तुम्हाला पब्लिक करायचा आहे. मग आता परफेक्ट टाइम कोणता पब्लिक करण्यासाठी, तर जनरली तुमचा परफेक्ट टाइम हा मॉर्निंग पिरियडला असतो, सकाळी 6 ते 7 मध्ये. कारण जनरली ऑडियन्स काय असतात, त्या टाइममध्ये ऍक्टिव्ह असतात. भरपूर जणांची काय असते, पद्धत असते, झोपेतून उठल्यानंतर मोबाईल घेऊन बसायची. मग तो एक असतो की ऍक्टिव्ह काय असतात, तुमचे ऑडियन्स ऍक्टिव्ह असतात. त्यानंतर दुपारचा टाइम असतो 12 ते 1. त्या 12 ते 1 मध्ये काय करू शकता, तुम्ही तुमचा शॉर्ट पब्लिक करू शकता. नाही तुम्हाला दुपारी जमलं तर तुम्ही नंतर काय करू शकता, 6 ते 7 मध्ये काय करू शकता, तुमचा जो शॉर्ट आहे तो पब्लिक करू शकता. आता भरपूर जण काय करतात, झोपेच्या टाइमला काय करतात, शॉर्ट पब्लिक करता. आता बघा ज्यावेळेस तुम्ही झोपेच्या टाइमला शॉर्ट पब्लिक करा, भरपूर सारे ऑडियन्स असतात की ते काय असतात, त्यावेळेस ऍक्टिव्ह नसतात, झोपलेले असतात. मग त्या पिरियडमध्ये जर तुम्ही तुमचा शॉर्ट अपलोड केला आणि सुरुवातीला 1 ते 2 तासामध्ये तुमच्या शॉर्ट्सला व्ह्यूज आले नाही, तर युट्यूबला काय होतं, इंडिकेट होतं की ह्या शॉर्टमध्ये काही नाही, दम नाहीये किंवा हा कंटेंट काही जबरदस्त नाहीये, म्हणून ह्या शॉर्टला काय आले नाही, व्ह्यूज आले नाही. पण जनरली तुमचं काय असतो, टायमिंग चुकीचा असतो, पण हे युट्यूबला कळत नाही. ठीक आहे. पण युट्यूब अल्गोरिदम फक्त काय बघत असतं, ऍक्टिव्ह एंगेजमेंट बघत असतं. त्यामुळे तुम्हाला तुमचा शॉर्ट आहे तो शॉर्ट अशाच टाइमला काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे की ज्यावेळेस तुमचे ऑडियन्स काय असतील, जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असतील. त्यामुळे काय होते, सुरुवातीला तुमच्या शॉर्ट्सवरती जास्तीत जास्त एंगेजमेंट मिळाल्यामुळे तुमचा शॉर्ट हा काय होतो, जास्तीत जास्त व्हायरल होतो. आता बेसिकली ट्रेंडिंग सॉन्गमुळे तुमचा शॉर्ट व्हायरल होतो. त्यानंतर जे हॅशटॅग असतात त्या हॅशटॅगमुळे तुमचा शॉर्ट व्हायरल होतो. आणि त्यानंतर बघा ह्या सेटिंग केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा कंटेंट असतो, सुरुवातीचे शॉर्टचे जे 6 सेकंद असतात, ते 6 सेकंद तुम्हाला इतके तगडे ठेवायचे आहे ना की तुमच्या शॉर्टवरून तुमचा ऑडियन्स हा काय केला नाही पाहिजे, हल्लाच नाही पाहिजे. कारण आता जनरली तुमचा ट्रेंडिंग जे हॅशटॅग मी सांगितले किंवा ट्रेंडिंग सॉन्ग सांगितलं, त्यामुळे काय होणार आहे, तुमचा शॉर्ट हा ऑडियन्सला सजेस्ट होणार आहे. पण तुमचा ऑडियन्स त्या शॉर्टवरती टिकण्यासाठी सगळ्यात जास्त तुम्हाला फोकस करणं आहे तुमच्या कंटेंटवरती. जितका तुमचा कंटेंट हा इम्प्रेसिव्ह असेल किंवा तगडा असेल, नक्कीच तुमचा काय होईल, शॉर्ट जास्तीत जास्त काय होईल, व्हायरल होईल किंवा युट्यूब काय करेल, त्याचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करेल, इम्प्रेशन पाठवा. तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला शॉर्ट अपलोड कसा करायचा किंवा शॉर्टमध्ये नक्की कोणत्या ट्रिक्स वापरायच्या की ज्यामुळे काय होईल, तुमचा शॉर्ट्स हा जास्तीत जास्त काय होईल, व्हायरल होईल. तर अशाच पद्धतीने मी काय करत असते, आपल्या चॅनलवरती युट्यूब संबंधित नवनवीन अपडेट्स, तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी नवनवीन ट्रिक्स किंवा युट्यूब संबंधित तुमच्या काही जे प्रश्न असतील त्या प्रश्नांचं उत्तर, असं सगळं काय असतं आपल्या चॅनलवरती अवेलेबल असतं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.